देशभरामध्ये सध्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान सुरू आहे। 13 राज्यांमधल्या 88 मतदारसंघांमध्ये मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतायत। यात महाराष्ट्रातल्या 8 मतदारसंघांचा समावेश आहे। विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ, तर मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघांमध्ये मतदान सुरू आहे। अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या केरळमधल्या वायनाड मतदारसंघातही आज मतदान होत आहे। राहुल गांधी यांच्या विरोधात वायनाडमध्ये भाजपचे के सुरेंद्रन आणि सीपीआयच्या अॅनी राजा या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्याशिवाय मथुरेतून हेमा मालिनी, कोटा या राजस्थानमधल्या मतदारसंघातून मावळते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राजनंदगावमधनं भूपेश बघेल, तिरुवनंतपुरममधनं शशी थरूर, बंगळुरू दक्षिणमधनं भाजपचे तेजस्वी सूर्या आणि मेरठमधून भाजपचे अरुण गोविल यांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे। देशातल्या 88 तर राज्यातल्या 8 मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे। सुरुवातीच्या अर्ध्या तासात आपण राज्यातल्या मतदारसंघांमधल्या मतदानाचा जर आढावा घ्यायचा म्हटलं तर मतदारांच्या रांगा लागल्याचं दृश्य सकाळपासूनच पाहायला मिळालेलं होतं। काही मतदार तर अर्धा तास आधीपासूनच रांगांमध्ये उपस्थित असल्याचं दिसलं होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।